हॅलो गाईज, मी शिवकन्या युता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर जो आजचा दिनांक आहे तो 29 जून 2020 आहे आणि जो वार आहे तो सोमवार आहे। तर आज आपण काय बघणार आहोत, जे की द हिंदूचं आर्टिकल आलेलं आहे त्याचं मी तुम्हाला मराठीमध्ये ॲनालिसिस करून सांगणार आहे आणि ते तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे। पण त्याआधी एक गोष्ट महत्त्वाची, जे काही आपण हे आर्टिकल डिस्कस करणार आहोत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, तर हे तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांनाही कळेल की मराठीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे, जे खूप कमतरता आहे मराठीच्या विद्यार्थ्यांना, त्याचा फायदा होईल। त्याच्यासाठी तुम्हाला हे जे काही आहे व्हिडिओ ते तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा। तर चला, जे काही आर्टिकल आहे ते आपण सुरुवात करू। पण त्याच्या आधी जे काही तुम्हाला बॅकग्राऊंड आहे आर्टिकलचं ते सांगते। जे की 370 आर्टिकल होतं ते मागच्या वर्षी ऑगस्ट 2019ला ते रद्द करण्यात आलं, जे की जम्मू काश्मीरसाठी होतं आणि तिथली जी काही परिस्थिती होती ती पूर्ण एमर्जन्सी लावलेली होती। त्यामुळे जे काही ग्राउंड रियालिटी असते, ग्राउंड सिच्युएशन काय असते ते पूर्णपणे माहीत नव्हती आणि तिथल्या लोकांचे जे काही बेसिक नीड असतात, काही या गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपल्याला काही त्याच्या संदर्भात माहिती नव्हती। इवन इंटरनेटही तिथं बंद केलेलं होतं किंवा कमी स्पीड दिलेली होती, काही दिवसांनी दिली तेव्हा पण। त्याचनंतर जे काही त्यातच आता हे जे काही नवीन डोमेसाईल रूल आणलेला आहे, तर तिथले जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती, आता जी काही जुनी भीती आहे तीच अजून खोलवर रुजल्या जात आहे आणि नवीन सस्पेन्शन त्यांच्यामध्ये क्रिएट होत आहे। तर जे जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी तिथे होत आहे। आणि जे काही आर्टिकल 370 आहे तर त्याच्या अंतर्गत काय होतं, तर जे काही जम्मू काश्मीरला आहे त्यांचं सेपरेट कॉन्स्टिट्यूशन दिलेलं होतं किंवा ते निर्माण करू शकत होते। आणि जे काही इंडियामध्ये जे काही पार्लमेंट म्हणतो आपण, त्या पार्लमेंटमध्ये कोणताही लॉ बनवला तर तो त्या स्टेटसाठी ॲप्लिकेबल असेलच असं नाही, ते त्यांच्या स्टेटवर अवलंबून असेल, त्यांनी तो ॲडॉप्ट करायचा किंवा नाही हे त्यांना तिथं तेवढे त्यांना काय म्हणतात त्याला अधिकार दिलेले होते। त्याचनंतर आपण जर पुढचं बघितलं तर त्या जे काही त्यांची लेजिस्लेचर होते, स्टेट लेजिस्लेचर, त्यांनी काय केलेलं होतं की जे आर्टिकल 35A त्यांनी त्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर त्याच्या अंतर्गत काय केलेलं होतं, परमनंट जे रेसिडेंट्स आहेत तर त्यांच्यासाठी जे पब्लिक सेक्टर जॉब आहेत ते त्यांच्यासाठी असणार, जे की भारताचे अदर स्टेट आहे त्यांच्यासाठी नसणार। त्याचनंतर ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी, तिथली जे काही प्रॉपर्टी विकत घ्यायची तर फक्त तिथल्या लोकांना, बाहेर जाऊन तिथं कोणी प्रॉपर्टी घेऊ शकत नाही। त्याचनंतर जे काही स्कॉलरशिप असते आणि अदर जे काही पब्लिक समाज कल्याणासाठी ज्या काही गोष्टी करतो त्या, आणि त्याच्यानंतर जी काही मदत असेल ती फक्त आणि फक्त जम्मू काश्मीरच्या स्टेटसाठी असेल, बाहेरच्यांना तिथे जाता येत नव्हतं। म्हणजे जे काही तरतुदी केल्या जातील, जे काही ॲक्ट केले जातील समाजासाठी, ते पूर्णपणे जर पार्लमेंट इथं भारतात केले मेन पार्लमेंटमध्ये तर ते तिथे त्यांना ॲप्लिकेबल व्हायचे, त्यांना राईट्स मिळायचे। तिथले लोक येऊन दुसऱ्या राज्यामध्ये जमीन घेऊ शकायचे, सर्व करू शकतात। बट बाहेरचे स्टेटमध्ये लोक तिथे जाऊन ह्या गोष्टी, म्हणजे जे काही प्रॉपर्टी राईट्स हे ते त्यांना मिळायचे नाही। ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या फक्त त्यांच्यासाठी होत्या। यांनी काय होतं की जे काही भारताचं युनिटीचं स्पिरिट आहे ते कुठेतरी कमी म्हणण्यापेक्षा कुठेतरी त्याला ते पूर्णपणे फॉलो होत नव्हतं। त्याचबरोबर हे झालं आपलं जे की आर्टिकलमध्ये हे दिलेलं नाही आहे, बट मी तुम्हाला इकडे डीपमध्ये समजून सांगते, ज्याचं की तुम्हाला जे मेन आर्टिकल आहे त्याचं तुम्हाला क्लिअरली समजावं। त्याचनंतर जे काही आपण मॅप थ्रू बघू शकतो, म्हणजे आपल्या जास्त लक्षात राहील। तर हे जे काही आहे तर हे तर जो काही मॅप आहे तर जर बघितला तर जी काही लडाख ही एक युनियन टेरिटरी बनवली आणि जम्मू काश्मीर स्टेटचं बायफर्गेशन केलं आणि त्याच्यातून लडाख आणि जम्मू काश्मीर ही युनियन टेरिटरी, 2 युनियन टेरिटरी बनवण्यात आल्या। आणि जर आपण ॲक्च्युअल मॅप बघितला तर इतकाच पार्ट आपल्याकडे आहे, बाकीचा इकडे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे आणि इकडं अक्साई चीन आहे, जो की चायनानं ऑक्युपाईड केला, बट तो आपला एरिया आहे त्यामुळे मी त्याला अक्साईच म्हणेल। त्याचनंतर जे की आपण विचार केला म्हणण्यापेक्षा ज्या काही गोष्टी आहेत तर जे युनियन टेरिटरीज आहे, ज्याला की आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो, त्याचं स्टेट बनवण्यात आलेलं आहे। पण फर्स्ट टाईम हिस्ट्रीमध्ये असं झालं आहे की जे काही जम्मू काश्मीर स्टेट आहे त्याचं नंतर 2 केंद्रशासित प्रदेशात त्याला कन्वर्ट करण्यात आलं, त्याचं बायफर्गेट करण्यात आलं। तर हे आपल्याला एक हिस्टॉरिकल म्हणता येईल। त्याचनंतर जे काही न्यू डोमेसाईल रूल आलेला आहे तर तो जो आहे तर तो ॲक्च्युअल काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगते। जे की 31 मार्च 2020ला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर यांनी काय केलं, ज्याला की आपण गृहमंत्री म्हणतो, त्यांनी जे काही जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऑर्डर त्यांनी पास केली, म्हणजे इश्यू केली, आणि जे काही ॲडॅप्टेशन ऑफ स्टेट लॉ होतं त्याचनंतर जे की आणि गॅजेट नोटिफिकेशन पब्लिश केले। त्याचनंतर 109 लॉ आहे ते अमेंड केले आणि 29 रद्द केले। आणि त्याच्यापुढे जे की 2010चा जम्मू काश्मीर सिव्हिल सर्व्हिसेस जो काही ॲक्ट होता, म्हणजे जी
डिसेंट्रलायझेशन आणि रिक्रुटमेंट ॲक्ट, त्याच्यामध्ये परमनंट रेसिडेंट हे जे काही वर्ड होता त्याला सबस्टिट्यूट केलेला आहे आणि तिथे डोमॅसाइल्स ऑफ युनियन टेरिटरी आणि जम्मू काश्मीर ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर जर आता बघितलं आपण तर जे सिटिझन होतं तर तिथले फ्रॅगमेंटेड झालेले होते, त्यांना पूर्णपणे इक्वल राईट्स मिळत नव्हते. तिकडच्या आणि दोन्ही म्हणजे जम्मू काश्मीर वेगळं, रिमेनिंग इंडिया वेगळं असं झालेलं होतं. त्याचनंतर जे की 2 ते 3 लाख रेफ्युजी जे पाकिस्तानमध्ये आलेले होते आणि त्यांनी काय केलं, जे काही सॅनिटरी वर्कर होते ते जे काही अदर पार्टच्या, जे काही इंडियाचा अदर पार्ट आहे त्यामध्ये ते सेटल झाले. त्याचनंतर जे काही गोरखा सोल्जर होते तेही इंडिपेंडन्सच्या पूर्वीच भारतामध्ये आलेले होते. त्याचनंतर जे आत्ताच बघितलं आपण 35 आर्टिकल आहे, तर त्याच्या जे काही जम्मू काश्मीरच्या त्यांच्या राईट्सविषयी होतं. त्याचनंतर आर्टिकल 370 आणि 35 ऑगस्टमध्ये ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलं. आणि जे काही डोमेसाइल रूल आहे इथे पूर्णपणे काळजीपूर्वक लक्ष द्या, जेणेकरून आपल्याला हा एक्झाममध्ये प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं आहे आपल्या पेजवरती जिथे नोट्स असते तिथे. त्याचनंतर ते जे काही आहे, जे 15 वर्षापासून तिथे जे काही पर्सन आणि त्यांची मुलं राहतात तर त्यांना डोमेसाइल घेऊ शकतात. त्याचनंतर कंटिन्यू जे काही 7 वर्ष तिथं स्टडी करतायत त्यांनाही तिथे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळू शकते किंवा डोमेसाइल ते इलिजिबल आहे त्याच्यासाठी. त्याचनंतर जे 10वी आणि 12वीचे जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत युनियन टेरिटरीजमधले जे काही ॲपियर झालेले आहेत तर त्यांनाही डोमेसाइल सर्टिफिकेट मिळू शकतं. डोमेसाइल सर्टिफिकेट आणि डोमेसाइल जे काही इलिजिबल आहे ते मिळू शकतं. त्याचनंतर जो काही पुढचा पॉईंट बघितला आपण तर याचे काही कन्सर्न्स आहेत, जे काही नवीन रूल आलेला आहे तर त्यांची जी काही डेमोग्राफी आहे तर ती चेंज होऊ शकते. त्याचबरोबर जे काही इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जे की लोकल पीपल त्यांच्या इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज श्रिंक होऊ शकतात, कुठेतरी कमी होऊ शकतात. बट जर विचार केला तर तिथे जर आपण बघितलं तर ॲज कम्पेअर टू आपले अदर स्टेट तिथं कमी डेव्हलपमेंट, जितकी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, त्यांना सर्व राईट्स दिलेले होते, त्याच्या कुठेतरी कमी डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि जे काही पॉलिटिकल पोलरायझेशन झालेलं आहे, पॉलिटिकल गोष्टीसाठी ह्या गोष्टी जास्त यूज करून घेतल्या गेलेल्या आहेत. पण तिथल्या लोकांची जी बेसिक लोक आहेत त्यांची डेव्हलपमेंट, त्यांच्या वेलफेअर गोष्टी ह्या सगळ्या कुठेतरी कमी आहेत. त्याचनंतर जर इकॉनॉमिक ग्रोथ आणि सोसायटी जी आहे ती प्रॉस्पेरियस किंवा जी म्हणतो आपण चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर जे काही ओपननेस गरजेचं आहे टुवर्ड वर्ल्ड, जे की आपल्याला बाहेरच्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे झालं की इकॉनॉमिक ग्रोथसाठी आणि तिथली सोसायटीसाठी. त्याचनंतर जे काही आपण जर बघितला रिलेटिव्हली जी हाय रेट ऑफ लिटरसी, एज्युकेशन आणि मटेरियल स्टँडर्ड जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे ते ससेप्टेबल नव्हतं. म्हणजेच काही इतकी चांगली लिटरसी नव्हती किंवा एज्युकेशन नव्हतं, त्यांचं जे काही मटेरियल स्टँडर्ड होतं ते ऑल इंडियाला जेवढं असतं रिमेनिंग तेवढं नव्हतं. त्याचनंतर जे काही डेमोग्राफिक आहे ते इतकं मोठ्या प्रमाणात काही चेंज होऊ शकणार नाही किंवा जे काही इमिग्रंट आहे त्यांचा इकॉनॉमिकली जास्त लॉस होईल असं नाही. त्याचबरोबर जे काही मुवमेंट आहे ती स्पेशली जे काही हे लोक इथून तिथे जाणार आहेत, जे की इंडियाचे जे काही रिमेनिंग स्टेटमध्ये लोक तिथे जातील, तर ते स्पेशली इकॉनॉमिक रिझनसाठी सगळ्यात मोठा इकॉनॉमिक रिझन आहे. आणि तिथे जाऊन ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल आणि सोसायटीची डेव्हलपमेंट होईल. तर हे महत्त्वाचं झालं. त्याचनंतर हा जे काही झालं त्याच्यानंतरचा एक पॉईंट आहे जो की तिथलं नेटिव्हिजम, म्हणजे तिथलं पूर्ण स्वतःचं झालेलं होतं, त्यांचं स्वतःच बघायच्या गोष्टी, सगळं स्वतःच, ही जी काही गोष्ट झालेली आहे ती कुठेतरी कमी होईल आणि त्यांची जी डेव्हलपमेंट होईल. त्याच्यानंतर तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असतील आणि ते आपले जे काही युनिटी आहे त्याच्यासोबत जास्त कनेक्ट होऊ शकतात. जे की आपण म्हणतो इंडियाची पूर्ण युनिटी आपल्या सर्व स्टेट आणि युनियन टेरिटरीज आहे तेही एक स्पिरिट होऊ शकतं. हे झालं आपलं जे काही आर्टिकल आहे त्याच्याविषयी. आता जे काही पुढचं आर्टिकल आहे तर ते आलेलं आहे पाकिस्तानचं जे काही टेररिस्ट फायनान्सिंग करतं पाकिस्तान जे काही टेररिस्टला फायनान्सिंग करतं तर त्याच्यावरती आलेलं आहे. आणि त्याचनंतर जे काही वॉचडॉग आहेत, जे काही एजन्सीज जसं की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जे आहे ती एक वॉचडॉग आहे. त्याद्वारे जे काही टेरर फायनान्सिंग होतं त्याद्वारे ते लक्ष ठेवलं जातं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. आणि पाकिस्तान आहे जसं टेरर फायनान्सिंग करतो तर त्याच्यासाठी आहे हे आर्टिकल. तर जे काही आर्टिकल आलेलं आहे तर ते पाकिस्तानला टाईम वाढून देण्यात आलेला आहे. तर टाईम वाढून घेण्यापेक्षा पाकिस्ताननी जी काही कमिटमेंट आहे
की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सला जी काही कमिटमेंट केलेली आहे त्याच्यापासून दूर जातोय कारण तो फक्त टाईम वाढून घेतोय आणि टाईमही का वाढून दिलेला आहे तेही बघणार आहोत. पण याआधी आपल्याला 2 डेफिनेशन बघणं गरजेचे आहेत, जे की मनी लॉन्ड्रिंग काय आहेत. तर जे की मनी लॉन्ड्रिंग जी इलिगल पैसा असतो, जे की अवैध पैसा असतो, त्याला कुठेतरी जे काही आपली इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये व्हाईट मनी कन्वर्ट करणे, याला मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात. आणि हे झालं मनी लॉन्ड्रिंग विषय. त्यानंतर टेररिझम फायनान्सिंग जे की आहे इंडिव्हिज्युअल किंवा जे काही नॉन स्टेट ॲक्टर असतात तर त्यांचं जे काही फायनान्स करणे किंवा त्यांना फंड प्रोव्हाइड करणे याला टेररिझम फायनान्सिंग म्हणतात. त्याचनंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर जे काही पाकिस्तान इंडियाचे रिपोर्ट आहे त्याच्यानुसार जे काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे तर जे काही ग्लोबल वॉचडॉग ग्रुप आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, जे की पाकिस्तान त्याचबरोबर अदर कंट्रीज यांना 3 महिने एक्सटेन्शन दिलेलं आहे की त्यांच्या ज्या कमिटमेंट आहे ते तुम्ही फुलफिल करा, ज्यांना की ते ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे किंवा कोणकोणत्या लिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि जो काही त्याचा व्ह्यू कोणता आहे किंवा ते कोणत्या धर्तीवर जे काही एवढं मोठं पॅन्डेमिक आलेलं आहे त्या धर्तीवर त्यांना टाईम वाढवून दिलेला आहे. पाकिस्तान आहे तर त्याला जून 2018मध्ये ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं होतं किंवा त्याच्यावरती ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं होतं आणि त्यानंतर ऑक्टोबर 2019पर्यंत त्यांना तो टाईम दिलेला होता आणि जे काही 27 पॉईंट असतात जे की ते पाकिस्तान पूर्ण करू शकत नव्हता, जे की काउंटरिंग टेरर फायनान्सिंग आणि अँटी मनी लॉन्ड्रिंगसाठी होते, ते पूर्ण करू शकत नव्हता पाकिस्तान, म्हणून त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं होतं. त्याचनंतर जर पाकिस्तानच्या ह्या जर गोष्टी अशाच कंटिन्यू राहिल्या तर तो ब्लॅक लिस्टमध्ये जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये हाय रिस्क असते ज्युरिस्डिक्शनची. त्यानंतर फायनान्शियल सँक्शन पण असतात, त्यामुळे पाकिस्तानला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते जे काही आहे तर त्यांनी फक्त जे काही 14 पॉईंट असतात त्यातले तेच कंप्लीट केलेले होते 27 पॉईंटपैकी. त्यामुळे पाकिस्तानावरती हा जास्त जर विचार केला तर त्यांना 1 वर्ष लागू शकतं, जे काही डेडलाईन आहे ते पूर्ण करण्यासाठी ॲटलिस्ट 1 वर्ष लागू शकतं. त्याचनंतर त्यात काय इन्क्लूड आहे तर जे काही मेकॅनिझम इम्प्रूव्ह करायचं, जे काही टेरर फायनान्सिंग असतात त्याच्यासाठी जे काही करतात ते पूर्ण टेरर फायनान्सिंग करू नये याच्यासाठी मेकॅनिझम इम्प्रूव्ह करायचं. त्यानंतर जे काही हवाला ट्रान्झॅक्शन असतं त्याच्यात अमेंड करायचं. त्याचबरोबर जे काही कॅश कुरिअर असतात, जे काही टेररिस्ट ग्रुप असतात, जे काही दहशतवादी असतात त्यांना कॅश कुरिअर असतात तर त्यांच्या अगेन्स्ट सँक्शन टाकायचे ह्या गोष्टी. त्याचनंतर जे काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे तर त्यांनी काही ग्रुपला बॅन केलेलं आहे. तर हे लोक काय करतात, जे टेररिस्ट असतात ते किंवा जे काही फायनान्सिंग लोक करतात तर ते जे काही मदरसा आहे त्याच्यात कन्वर्ट करतात, जे की फॉर्मल स्कूल आहेत त्या ग्रुप जे काही बॅन केलेले आहेत तर त्याला पैसा प्रोव्हाइड करतात आणि ते मदरसामध्ये कन्वर्ट करतात जे की फॉर्मल स्कूल आहेत. त्याचनंतर जे की पाकिस्तान आहे त्याला तो जबाबदार जास्त प्रमाणात आहे, कारण तो जे काही टेरर ग्रुप आहे त्यांचे जे काही ब्रीडिंग ग्राउंड म्हणतो जास्त प्रमाणात ते पाकिस्तानमध्येच आहेत आणि त्यांचा फायदा होतो. यामुळे पाकिस्तानला फायदा नेहमी होत राहतो, म्हणून ते ग्रुप त्यांच्याकडे एक्झिस्ट करतात. त्याचनंतर जो काही पाकिस्तान आहे तर याआधीही त्याच्यावरती वॉचलिस्टमध्ये होता, जसं की 2008 आणि 2022-15 या दरम्यान 2008 आणि 2012 ते 15 या दरम्यान तो या लिस्टमध्ये होता. त्याचनंतर पाकिस्तान जे काही रिपोर्ट आहे US रिपोर्ट आहे टेररिझमवरती तर तो लास्ट वीकला रिलीज झालेला आहे. तर त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे जे की पाकिस्तान आहे तर सेफ हेवन आहे अजून टेररिस्टसाठी, तिथे ब्रीडिंग ग्राउंड आहे, टेररिस्ट जास्त प्रमाणात तिथे आहेत. त्याचबरोबर जो काही तिथं जर कोणते ग्रुप आहे तर ते कोणते आहेत, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा हे ग्रुप आहेत तिथे आहेत. त्याचबरोबर जे काही पाकिस्तान आहे तर पाकिस्तानने काय केलं, जे काही लष्कर ए तोयबाचे जे काही लीडर आहेत त्याच्यावरती सिरियस चार्ज, पण इतका तो सिरियस चार्ज सारखा गुन्हा होता बट त्याने सिरियस चार्ज त्याच्यावरती लादलेले नाहीत. त्याचबरोबर 26/11चा जो काही हल्ला झाला आपला तर जो काही मास्टर माइंड होता त्याच्या बिहाइंड जो हाफिज सय्यद त्यालाही फक्त आरोपी घोषित करायला त्यांनी जास्त वेळ लावला आणि करत नव्हते आणि जे काही त्याची इल्लिगल प्रॉपर्टी आहे तेवढी सील केली. त्याचनंतर जर आपण बघितलं लष्कर ए तोयबा जो काही त्याचा कमांडर आहे, जो काही ऑपरेशन करणारा जो काही ऑपरेटर कमांडर आहे झाकी उर रहमान लखवी आणि जो साजिद मीर आहे आणि जैश ए मोहम्मदचा जो काही चीफ म्हणतो आपण तो मसूद अझर आहे. तर हे जे लार्जली आहेत ते पाकिस्तानमध्येच आहेत. आणि त्याचनंतर जे की पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर आहेत इम्रान खान तर त्यांच्या पार्लमेंटमध्ये जेव्हा की ओसामा बिन लादेन जो की अल कायदाचा फाउंडर होता
तो त्याला मेला गेला तो, तर त्याला शहीद ही उपमा देण्यात आली किंवा जे काही पार्लमेंटमध्ये आहे शहीद या नावाने त्याचा उल्लेख करण्यात आला. हे जे काही पाकिस्तानची टेररिस्टकडे जी बघण्याची दृष्टिकोन आहे किंवा ते त्यांना सपोर्ट करतात, ह्या गोष्टीतून लगेच समजून जो काही पाकिस्तान होतं त्याने काय केलं की इंडियाच्या विरुद्ध इंडियाचे जे काही 4 लोक आहेत त्यानं टेररिस्टसाठी लास्ट वीकमध्ये म्हणजेच टेररिस्टचा दर्जा देण्याचा त्यांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेला. बट तिथे USA त्याला वेटो पॉवर म्हणजे वेटो केलं, म्हणजेच नकाराधिकार म्हणजे नकार दिला. त्यामुळे जे काही पाकिस्ताननी टेररिस्ट घोषित केलेले होते इंडियाचे जे लोक, ते तिथं पूर्णपणे तो फेल झाला आणि त्याचनंतर त्याच्या क्रेडिटिबिलिटीचा इश्यू एक निर्माण होतो. त्याचनंतर जे की अफगाणिस्तान पीस डील आहे, जे की तालिबान लीडर, त्याचनंतर USAचे प्रेसिडेंट आणि जे काही ग्रुप होतं त्यांच्यामध्ये होतं, तर त्याच्यासाठी पाकिस्तानची जास्त गरज लागली. कारण पाकिस्तान तालिबानला सपोर्ट करतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत राहतो, तर तालिबान अल्टिमेटली पाकिस्तानचं ऐकणार होतं. त्यामुळे तिथं पाकिस्तानला जास्त महत्त्व दिलं गेलं. त्याचनंतर जे काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे, तर जे काही कंबाईन प्रेशर जे काही कंट्रीज आहे, कंट्रीच्या ग्रुप आहेत, त्यांनी आणणं गरजेचं आहे, जेणेकरून पाकिस्तान आहे तर त्यांना क्लिअरली जे काही आहे ती फायनान्शियल एड प्रोव्हाइड करणार नाही किंवा फायनान्शियल फंडिंग करणार नाही. तर त्यांनी जी काही कमिटमेंट आहे ती जी काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सकडे जी काही कमिटमेंट केलेली आहे त्या गोष्टी तो पूर्ण करेल. त्यामुळे त्याच्यावरती प्रेशर आणणं गरजेचं आहे. आणि त्याचनंतर हे जे काही आर्टिकल आहे तर त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, जे काही टेरर ग्रुप आहे तर ते काही त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट आहेत, पण पाकिस्तान ते स्वतःच्या पाकिस्तान ही त्याच्यापासून त्याला इंटरेस्ट आहेत. त्यामुळं ते जे काही पाकिस्तान आहे त्याला जास्त तिथे फंडिंग करत राहतो. हे झालं आपला आर्टिकल विषय. तर तुम्हाला हे जर आर्टिकल आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असं वाटतं की याच्यात काही चुका झालेल्या आहेत, तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट करावीशी वाटते किंवा मी या गोष्टीमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट केलेले आहे आणि तुम्हाला काही पॉईंट समजत नाही, तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकता. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.